नमस्कार. तर आज आपण स्टार शेप सारखं हे दिसणारं पायपुसणं कसं विणायचंय ते बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता यामध्ये मी 3 कलर वापरले आहे आणि हे मी साडीपासून बनवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हे स्टार शेप कसं दिसत आहे हे बघा. अशा प्रकारे हे दिसत आहे आणि तुम्हाला आता मी मागच्या साइडनी पण हे सेम असंच दिसणार आहे. हे बघा. तर तुम्ही दोन्ही साइडनी पण याला वापरू शकता. समोरून किंवा मागून दोन्ही साइडनी याला वापरू शकता. अशा प्रकारे मी इथे 9 नंबरची स्टिक घेतली आहे आणि 1 इंच साडीची पट्टी मी फाडून घेतली आहे. अशा प्रकारे डबल गाठ मारून आपल्याला त्याला फिक्स करायचंय. सर्वात प्रथम मी सोनेरी कलरचा धागा घेतलेला आहे. आता ह्या सोनेरी कलरच्या धाग्याचे मी किती तर 8 फासे इथं लावणार आहे. तुम्ही जर तुम्हाला यापेक्षा मोठं बनवायचं असेल तर तुम्ही 8च्या ऐवजी 10 फासे पण इथे घेऊ शकता. आता हे 10 फासे घेतले म्हणजे मी 8 फासे घेतल्यानंतर परत एक गुलाबी कलरचा धागा मी इथे ॲड केलाय आणि आता त्याचे पण मी किती 8च फासे घेत आहे. जर तुम्ही 10 घेत असेल तर 10-10 प्रमाणे तुम्ही घ्यायचंय. तर मी 8चे घेत आहे. 8 तर 8-8 प्रमाणे मी तिन्ही धाग्यांचे मी फासे घेणार आहेत 8-8 प्रमाणे. तर हे बघा, हे समोर मी परत एक हिरवा जॉइन केला आणि त्याचे पण मी 8 फासे सुरुवातीचे हे असे घेतलेले आहेत. तर बेसिकचे व्हिडिओ मी खूप बनवले आहे. फासे कसे घ्यायचे, विणायचं कसं, उतरवायचं कसं, तर ते आज मी नाही शिकवणार. तर ते तुम्ही बघू शकता. व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला अवेलेबल दिसतील. मी आज डायरेक्ट तुम्हाला विणून दाखवत आहे. म्हणजे बेसिक गोष्टी नाही शिकवत आहे. मी स्टार शेपचं पायपुसणं कसं विणायचं आज ते दाखवतीये. तर अगदी बेसिक गोष्टी मग तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिजिट करून बघू शकता आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर वरपासून आपण खालपर्यंत विणत आलोय. हा शेवटचा हिरवा जो फासा आहे तो आपण समोरच्या गुलाबी धाग्याने विणणार आहोत. तर हे बघा, आतापर्यंत आपण सारे हिरवे कलरचे फासे हिरव्या कलरच्या धाग्याने विणले, पण शेवटचा एक हिरवा कलरचा फासा आपण समोरच्या गुलाबी कलरच्या फास्याने विणलाय. म्हणजे काय झालं इथे हिरवा कलरचा एक फासा कमी झालाय. तसंच आता समोरच्या गुलाबी कलरचे फासे गुलाबी कलरच्या धाग्याने विणायचे, पण शेवटचा एक गुलाबी कलरचा फासा मात्र समोरच्या सोनेरी कलरच्या धाग्याने विणायचा. बस एवढंच करायचं आहे. केव्हा वरपासून खालीपर्यंत विणत जाताना एक एक फासा समोरच्या बाजूने आपल्याला प्रत्येक वेळेस विणायचा आहे. आता हे बघा, वरपासून खालपर्यंत मी एक एक फासा समोर विणलाय आणि हे समोरचे जे सोनेरी कलरचे फासे आहे ते अगदी जशाला तसेच उतरवून घेत आहे मी. हे बघा, अशा प्रकारे हे आपण समोरच्या साइडनी विणणार आहोत. आता समोरच्या साइडनी विणल्याच्या नंतर इथपर्यंत विणल्याच्या नंतर स्टिकला आपण फिरून घ्यायचं आहे. एक एक फासा आपण पुढे घेतलाय. अशा फिरून घेतल्याच्या नंतर स्टिक आता सुरुवातीला जो सोनेरी फासे हे बघा 3 3 6 आणि 3 त्रिक 9 इथे सोनेरी फासे झालेले आहेत. कारण का आपण एक एक फासा पुढच्या दिशेने ढकलला होता त्यामुळे. मग आता इथे आपल्याला फासा कमी करायचा. मी काय केलंय 2 फासे एक संगच मी विणलेले आहेत. म्हणजे इथे काय केलंय मी एक फासा हा कमी केलेला आहे. तर सुरुवातीला मी काय केलंय एक फासा कमी केलाय सोनेरी मधला. म्हणजेच 2चा 1 बनवला. आणि हे आपल्याला नेहमी वरून खाली जाताना वरपासून खाली विणत जाताना नेहमी असंच विणायचं आहे. इथे काही आपल्याला शेवटचा धागा समोरच्या याने काही विणायचा नाहीये. फक्त शेवट म्हणजे मागच्या बाजूनी जेव्हा पण आपण वरपासून खालपर्यंत विणत जाऊ, फक्त सोनेरी कलरचा 2 फास्यांना 1 बनवायचा आहे आणि नंतर ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धाग्याने आपल्याला विणायचा आहे. जर तुमचा धागा संपला असेल तर अशा प्रकारे तुम्ही देखील जॉइन करू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. जर व्हिडिओ फास्ट वाटत असेल तर परत एकदा बघा, समजून जाईल. तर हे बघा, शेवटचा हा गुलाबी पण गुलाबी कलरच्याच धाग्याने विणायचा. आता गुलाबी विणून झाल्याच्या नंतर हे हिरवे फासे विणण्यासाठी हिरव्या कलरच्या धाग्याला असं पुढं काढायचं आहे आणि हिरव्या कलरचे फासे हिरव्या कलरच्या धाग्याने आपल्याला विणायचे आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपण हे विणलेले आहे. कळालं?
परत आता आपण इथपर्यंत विणल्याच्या नंतर स्टिकला पलटून घ्यायचंय. काय काय केलं आपण, एक एक फासा आपण काय केलं वरच्या दिशेने विणत गेलो. म्हणजे हिरव्याचा एक फासा गुलाबीने विणलाय, तर गुलाबीचा एक फासा आपण कशाने विणला होता, हिरव्या कलरच्या धाग्याने विणला होता. हे बघा, तर माझा एक नॉट सुटला होता, धागा एक फासा सुटला होता, मी परत विणलाय. तर हे बघा अशा प्रकारे. आणि इथं काय केलं आपण, दोन फास्याचा एक फासा करत जशाल तसं विणत आलो. परत आता तसंच विणायचंय. वरपासून खालपर्यंत जाताना परत काय करायचंय, सारे हिरवे फासे हिरव्या कलरच्या धाग्याने विणायचे नाहीये. शेवटचा एक फासा हिरव्या कलरचा तो आपल्याला कशाने विणायचा, गुलाबी कलरच्याने विणायचा. तर गुलाबी कलरच्या धाग्याला असं समोर घ्यायचंय आणि हा हिरवा फासा असलेला गुलाबी कलरच्या धाग्याने आपल्याला विणायचा आहे. बाकीचे गुलाबी फासे गुलाबी कलरच्या धाग्याने विणत आपण शेवटचा जो गुलाबी कलरचा फासा उरेल तो आपण समोरच्या सोनेरी कलरच्या फास्याने विणायचा आहे. तर असंच विणत जायचंय आपल्याला. वर एक वेळेला काय येईल की सारे हिरव्या कलरची नॉट हे संपून जाईल एक एक करून. त्यानंतर गुलाबी कलरचे हे एक एक करून संपून जाईल आणि त्यानंतर फक्त सोनेरी कलरचे फासे उरतील. ते पण आपल्याला एक एक करत आपल्याला कमी कमी करत आपण ते देखील एक सिंगल एक शेवटचा नॉट आपल्याकडं एकच नॉट जेव्हा आपल्या स्टिक मध्ये उरेल तोपर्यंत आपल्याला असंच विणत राहायचं आहे. वरपासून खालपर्यंत एक एक फासा पुढे ढकलत विणायचा आहे. आणि खालून वर जाताना हे बघा, सुरुवातीला आपण दोन फासेचे एक फासा बनवणार आहोत. हे बघा, दोन फासे मी एक संगच उचलले आणि त्याला एकाच धाग्याने विणलेलं आहे. आणि हे बघा अशा प्रकारे इथे एकच फासा आपल्याकडे उरतो. अशा प्रकारे आपण परत वरपासून खालपर्यंत विणत जायचंय. आणि वरपासून खालपर्यंत विणत जाताना ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धाग्याने विणायचा आहे. हे बघा, सारे सोनेरी नॉट विणून झाल्याच्या नंतर गुलाबी धाग्याला पुढे घ्यायचंय. गुलाबी धाग्याचे नॉट गुलाबी धाग्यानेच विणायचे आहे. तर अशा प्रकारेच विणायचं आहे सारे नॉट. तर मी आता हे पायपुसणं विणून घेते. म्हणजे विणून घेते मी अशाच प्रकारे विणते आणि मग तुम्हाला दाखवते की समोर कसं दिसतंय हे. असंच विणायचं आहे. जसं की मी ह्या 2 रो तुम्हाला विणून दाखवल्या आहे, 2 लाईन तशाच विणायचं आहे आपल्याला. तर मी विणून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की हे कसं दिसेल. तर एक हे बघा अशा प्रकारे मी इथे 2 लाईन विणून दाखवल्या आणि आता वरच्या उर्वरित ज्या लाईन आहेत त्या पण मी अशाच प्रकारे विणून घेत आहे. एक एक फासा समोर घ्यायचा आहे आणि मागच्या साईडनी 2 फासाचा एक फासा करत वरपर्यंत विणत जायचं आहे. इथे 2चा एक करून जशाल तसं वरपर्यंत विणायचं आहे. तर मी विणून घेते मग तुम्हाला हे बघा अशा प्रकारे हे आपल्याला दिसेल. हिरवं काही अंतराने हे धागा सुटला म्हणजे पूर्णतः नॉट संपले आणि गुलाबीचे पण पूर्ण नॉट संपले. आता फक्त सोनेरी नॉट उरले. तर त्या सोनेरीला पण वरपासून खालपर्यंत विणत जायचं. मागच्या साईडने 2 धाग्याचा एक बनवायचा आणि वरपर्यंत विणत यायचं. हे बघा अशा प्रकारे एक सिंगल फासा उरेपर्यंत मी याला विणले आणि हे असं ट्रायंगल शेप मध्ये दिसायला सुरुवात होईल. ते बघा शेवट एकच फासा उरलेला आहे सोनेरी कलरचा आणि अशा प्रकारे हे दिसेल. हे बघा एक एक फासा आपण इकडच्या साईडनी केल्यामुळे हे थोडंसं हिरवा पहिले संपला, त्याच्यानंतर गुलाबी संपला आणि त्याच्यानंतर हा सोनेरी धागा संपला. आता आपल्याला समोरची कळी कशी बनवायची ते दाखवते. तर अशा प्रकारे आपण याला पायपुसण्याला आता इथून फासे कसे उचलायचे ते दाखवते. तर हे बघा आता शेवटचा फासा आहे तो असा घ्यायचा आहे आणि इकडच्या साईडनं ज्या साईडने आपण 2 फास्याचे एक बनवलंय त्या साईडनी नाही, म्हणजे जिकडून सोनेरी पट्टी अगदी त्या साईडनी फासे आपल्याला नाही उचलायचे. तर कोणत्या साईडने उचलायचे, जिकडनं आपण ते धागे सुटलेले आहे ग्रीन किंवा मग गुलाबी धागा आपल्या एका साईडनी सुटलेला आहे. तर तिकडच्या साईडने आपण काय करायचं, हे फासे असे उचलायचे आहे. हे बघा असे फासे उचलायचे आहे. तर किती फासे उचलायचे? सुरुवातीला आपण 8 फासे सोनेरी कलरचे घेतले होते, 8 फासे गुलाबी कलरचे घेतले होते, 8 फासे हिरव्या कलरचे घेतले होते. तर तेवढेच फासे इथून उचलायचे आहे आणि तेवढेच फासे इथं अवेलेबल असतात.
तुम्ही जर का सुरुवातीला 10-10 फासे घेतले, तर इथे 10-10च फासे तुम्हाला उचलावे लागतील आणि तेवढेच तिथे अवेलेबल असतील. तर इथे मी 8-8 फास्यापासून सुरुवात केली, तर इथं 8-8च फासे आहेत, जे की मी अशा प्रकारे उचलत आहे. बघा, असा एका स्टिकनी दुसरा स्टिक असा मध्ये घालायचा आणि असं त्याला विणून घ्यायचं आहे बघा, अशा प्रकारे. तर याला म्हणतात फासे उचलणे. तर अशा प्रकारे हे बघा, 8 सोनेरी कलरचे फासे झाल्याच्या नंतर तिथं ऑटोमॅटिक गुलाबी कलरचा धागा अवेलेबल होता. मग गुलाबी कलरच्या धाग्याने परत 8 मी नॉट इथे लावून घेत आहे. गुलाबी कलरचे 8 फासे लावल्याच्या नंतर परत समोर हिरव्या कलरचा धागा तिथे तुम्हाला अवेलेबल असणारच आहे. तर अशा प्रकारे माझं परत हे बघा, तुम्ही जर का तुमचा धागा सुटला म्हणजे धागा जर का एंड झाला असेल, तर अशा प्रकारे जॉइन करू शकता. हे बघा, आता इथपर्यंत मी किती हे 8 फासे गुलाबी कलरचे हे लावून घेतलेले आहे. हे बघा, आता इथे परत हे हिरव्या कलरचे फासे आपण हिरव्या कलरच्या धाग्याने उचलायचे. हे बघा, इथे हिरव्या कलरचे फासे हिरव्या कलरच्या धाग्यानेच उचलायचे आहे. दिसतंय? आता हे फासे 8-8 आहे. 8 सोनेरी, 8 गुलाबी, 8 हिरवे. जसे आता सुरुवातीला आपण जसं विणलंय, सेम इथे पण तसंच विणणार आहे. म्हणजे जशी कळी ती त्रिकोणी कळी जशी आपण बनवली, तशीच इथे देखील बनवणार आहे. एक-एक नॉट समोरच्या म्हणजे शेवटचा नॉट समोरच्या धाग्याने विणत-विणत वरपासून खालपर्यंत जायचं आहे आणि खालच्या बाजूनी 2 सोनेरी कलरचे फासे एक बनवून वरच्या दिशेने परत विणत यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण याला परत एक त्रिकोणी आकाराचं परत एक विणून घ्यायची आहे कळी. तर सेम तसंच विणायचंय जसं की इथे सुरुवातीला आपण विणलंय तसंच इथपासून पण विणायचंय जोपर्यंत आपल्याला एक सिंगल शेवटचा नॉट उरत नाही तोपर्यंत हे विणायचं. तर हे बघा, इथपासून मी परत एक ट्रायंगल इथपर्यंत विणलंय. आता परत इथपासून फासे उचलायचे आणि परत एक ट्रायंगल इकडे समोरच्या दिशेने बनवून घ्यायचं आहे. हे बघा, हा जसा ट्रायंगल झालाय तसंच एक समोरच्या साइडनी परत एक ट्रायंगल आपण बनवून घेणार आहोत. बघा, परत इथपासून एक ट्रायंगल बनल्याच्या नंतर आता हे शेवट परत एक ट्रायंगल मी बनवून घेणार आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मी 1, 2, 3, 4 ट्रायंगल बनवून घेतलेले आहे. तर शेवटचा नॉट इथे दाखवते मी. हे बघा, अशा प्रकारे आपण इथे गाठ मारायची आणि इथे शिवून आपलं पायपुसणं अगदी तयार झालेलं आहे. तर हे बघा, जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका.